आणि लग्नानंतरचा पहिला दुसऱ्या दिवशीचा दिवस तुझा कसा होता? दुसऱ्या दिवशी दिवस छान होता. मी उठले, मी काहीतरी ब्रेकफास्ट बनवला होता. पोहे बनवले होते आय गेस. हा, सो पोहे बनवले. त्यानंतर मग आम्ही सिद्धिविनायकला गेलेलो. सिद्धिविनायकचं दर्शन घेतलं आणि घरी आलो. जबाबदारी म्हणशील तर ऑफकोर्स एक बॅक ऑफ द माइंड तुमच्या असतं, पण जर तुमच्या आजूबाजूला सगळे तुम्हाला सांभाळून घेणारे असतील तर मग ते बर्डन नाही फील होतं. म्हणजे ती जबाबदारी ती कशी छान हवीशी वाटणारी एक जबाबदारी जी असते ना, अजूनपर्यंत तसंच वाटतंय? हा, अजूनपर्यंत तसंच आहे. कारण त्याचे मॉमडॅड खरंच खूप म्हणजे असं जसं ह्याला वागवतात तसंच मला असं म्हणजे सून आहे तर असं काही वेगळं असं काही मुलीसारखंच. हा, मुलीसारखंच. सो हा, अजून तरी मॉम हिच्या खूप जास्त क्लोज आहे, प्रचंड. या दोघांची जी केमिस्ट्री जेव्हा मी बघतो ना, तुझ्याबद्दल बोलतात? हो, प्लीज खूप. करतात तुला? हो, आम्ही फुल गॉसिप चालू होतं दोघांचं. काकू मला सांगणार असं ह्याच्या काय काय करामती लहानपणीच्या. म्हणजे मजा येते. एकूण संसार तुम्ही 4 महिने एन्जॉय करतात. खूप. सो लग्नानंतर घरात गेली, सौरभसाठी कोणता नवीन पदार्थ जो पहिल्यांदा तुझ्या हाताने बनवायला खायला दिलास? जेवण बनवता येतं ना तुला? अरे काय बनवते योगिता बेस्ट? सगळं काही योगिता खूप. मला माझा बेस्ट आवडलेला पदार्थ मला वरण हे मी बेस्ट बनवते असं मला वाटतं. तुला काय आवडतं? मला एखादा पदार्थ? मला असं एक पदार्थच हवा असं नसतं काय, की म्हणजे मला हे नॉनव्हेजच हवंय किंवा व्हेजच हवंय. मला कापं खूप आवडतात, बटाट्याची कापं, जे आमच्या घरात आमचं म्हणजे रोज असतात. ऑलमोस्ट. म्हणजे ताकाची कढी जी असते, जी काही लोकांकडे फक्त आठवड्यात 2 आठवड्यात एकदा किंवा अशी, म्हणजे आमच्या घरी 28-27 दिवस असते. नाही आमच्याकडे कायम कढी असते, कायम, रोज, डेली. तर त्यामुळे ह्या अशा व्हेज गोष्टी मला प्रचंड आवडतात. आणि योगिता कुक्स अमेझिंग फूड, म्हणजे ते थाय करी पासून खूप सुंदर कुक करते. सुगरण बायको भेटली. अरे नवसच केलं होतं. काही डिशेस आहेत, मी खरं सुगरण वगैरे नाही म्हणणार, कारण खरंच नाहीये तसं. हा, कधी एखादा पदार्थ चांगला बनून जातो, कधी तोच पदार्थ दुसऱ्या दिवशी काहीतरी वेगळा बनतो. पण आम्हाला बेसिक जेवण, वरण भात, चपाती, पोहे, दोघांना खूप आवडतं. छान बनवतात. तू कुक करतो? हो. काय कुक केलंस योगितासाठी आता एवढ्या महिन्यात? तुझ्यासाठी पिठी भात तो तुलाच विचारतो काय बनवलं. मी बऱ्याचदा करतो. मी असं मेजर असं मोठं कधी काय बनवलं नाही. कोल्हापूरला असताना तो असं मला हाफ फ्राय फार आवडतं, ब्रेड आणि ऑमलेट हाफ फ्राय, तर ते माझ्यासाठी तो बनवायचा. तो बऱ्यापैकी रेग्युलर बनवतायचा. फुल बेड टी असते तसा बेड ब्रेकफास्ट करायचो आम्ही. सो ते तो खूप छान बनवतो. तो मॅगी, पिठी भात, मॅगी सगळेच छान बनवतो. नाही मॅगी सौरभ वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात. हो, मला एक्सपेरिमेंट करायला खूप मॅगीची एक आवडतं. सांग तुझी रेसिपी. मला अंडा मॅगी आवडते. मला एकदा चिकन मॅगी बनवलेली. मॅगीचे प्रकार ट्राय करता बेसिकली. पिठी भात त्याने छान बनवला. पिठी भात, बटाट्याची कापं, बनवता, उसळी. जेवायला बोलवा आम्हाला काहीतरी घरी.